तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका गावाकडचा ओम जगताप. तर आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर सगळ्यात पहिले दत्तवाडीवरून आम्ही निघालो, मी आशुतोष आणि सिद्धार्थ. कारण आज आम्हाला जायचं होतं दर्शन करायला दगडूशेठ हलवाई गणपतीचे. त्यानंतर मस्तपैकी उबर ऑटो बुक केली आणि OTP सांगितला काकांना आणि त्यानंतर रिक्षामध्ये मस्तपैकी बसलो. कारण रिक्षामध्ये बसायचा जो आनंद आहे ना तो खूप भारी आहे. पुण्याला नक्की आहे एकदा आणि उबर ऑटो नक्की करून जा. इथून फक्त 4 किलोमीटर आहे आणि रिक्षावाले तुम्हाला माहिती कसे चालतात, नुसते गार 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 गार. पुढे सिग्नल लागलं होतं आणि तर सोनू निगमचं पोस्टर दिसलं. म्हटलं हे पोस्टर साईडला राहू द्या, कारण आपलं मंदिर आलेलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बघू शकता. त्यानंतर आपला गॉगल काढला मस्तपैकी आणि लावला आणि पुढे गेल्यानंतर चप्पल स्टँड इथं तुम्हाला दिसेल. तर फ्री एकदम आहे, इथे चप्पल वगैरे व्यवस्थित काढा, कारण इथे चप्पल काढल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. आणि सगळ्यात पहिलं मंदिर जे येणार आपले ते इथून दर्शन करा. स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्कीच आली पाहिजे भावा. आणि त्यानंतर इथून निघायचं आणि इथून चेकिंग वगैरे होते. तुमची चेकिंग वगैरे झाल्यानंतर पुढे जायचं. तर इथं बघू शकता गर्दी वगैरे खूप सारी आहे आणि आमचे आशुतोष आणि सिद्धार्थ मस्तपैकी हसत होते. काय चालू होतं त्यांचं काय माहिती. तर इथून पुढे गेल्यानंतर गर्दी खूप सारी आहे. तर हार वगैरे घेतलं होतं आणि आता इथून मंदिर खूपच जवळ आलेलं आहे. तर गणपती बाप्पा मोरया नक्कीच कमेंट करा. ज्यांना ज्यांना बाप्पा दिसले त्यांनी कमेंट नक्कीच करा. तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा, खूप छान मंदिर आहे. आणि इथून मस्तपैकी प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर इथं बघू शकता शिवजीचं मंदिर आहे. तर इथं सुद्धा दर्शन घेतलं. नमो पार्वतीपते हर हर महादेव. तर इथून पुढं गेल्यानंतर या दोघांचं काय चालू होतं त्यांनाच माहिती, पण दोघांचं काहीतरी चालू होतं हे मला नक्की समजलं. आणि पुढं गेल्यानंतर इथं बघू शकता आता आपल्याला एक्झिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. तर दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. तर बाहेर येताना सुद्धा प्रसाद भेटतो, तर खूप छान प्रसाद लागला तो पण. आणि इथं पोरींचं काय चालू होतं काय माहिती, ते जाऊ द्या. तर सगळ्यात पहिले आता मोबाईलची सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं आहे. तर मोबाईल एकदा सर्व्हिसिंग वगैरे करून घेतला, काय असेल नसेल सगळं करून घेतलं. तर आपला Vivo T3 आहे. तर याच व्हिडिओमध्ये मी सगळं शूट केलेलं आहे. यूट्यूब वगैरे काय असेल इंस्टाग्राम सगळं या मोबाईलनी चालवलं आहे. तर मला खूप आनंद होतो आहे की हा मोबाईल माझ्याकडे आहे. तर चला मी पण जातो, तुम्ही पण जा, पण जायच्या आधी थोडं लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करून जा.